आता बघ, तुम्हाला स्क्रीनवर ऑलरेडी एक क्वेश्चन दिसत असेल, जिथे लिहिलेलं आहे 3 1/4. म्हणजे हा कोणत्या प्रकारचा अपूर्णांक आहे? तर हा आहे तुमचा मिश्र अपूर्णांक. तर मिश्र अपूर्णांकामध्ये काय असते की म्हणजे अंश आणि छेद तर असतोच, पण समोर एक तुम्हाला पूर्णांक संख्या दिलेली असते. हा असते आपला मिश्र अपूर्णांक. तर बघा, या मिश्र अपूर्णांकाला तुम्हाला अपूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करता येईल? तर चला बघूया. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जी सामोरील संख्या असते आणि हा जो छेद असते याचा तुम्हाला गुणाकार करावा लागते, आणि जी अंशामध्ये संख्या आहे याच्या गुणाकारामध्ये हे करावं लागते तुम्हाला बेरीज. जसं इथे सॉल्व्ह करण्याचं झाल्यास मी करेल 3 गुणिले 4, म्हणजे 3 गुणिले 4 आणि प्लस 1. आता 3 गुणिले 4 बरोबर किती होईल? 4 × 1 = 12 प्लस 1 म्हणजे किती येणार? 13 येणार. आणि जो आपला छेद असतो हा ॲज इट इज आपल्याला इथे खाली लिहायचा आहे. म्हणजे 3 एकास 4 चा मिश्र पूर्णांक होईल 13/4, म्हणजे 13s4. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर सेकंड नंबरचा क्वेश्चन दिसत असेल, 2 2 5. तर याला कसं सॉल्व्ह करणार? 2 आणि 5चा कराल गुणाकार आणि याची कराल बेरीज. म्हणजे तुम्ही इथे सॉल्व्ह कसं करणार? 5 गुणिले 2 प्लस 2. आता 5 2 10, 10 प्लस 2 12, आणि छेद ॲज इट इज म्हणजे 5 12s 5. म्हणजे 2 2s 5 याला जर तुम्हाला म्हणजे मिश्र अपूर्णांकामधून ज्याला अपूर्णांकात जर तुम्हाला लिहायचं असेल तर 12s 5 असे लिहिल्या जाईल. आता तुम्हाला थर्ड नंबरचा मी क्वेश्चन देत आहे. हा आहे 4 3/2. याला तुम्ही अपूर्णांकामध्ये कसं लिहाल हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.